कसं चाललंय मित्रांनो हे पाहू शकता. लाईव्ह रेकॉर्ड केले, लाईव्ह रेकॉर्ड. भाऊ ओ मित्रांनो बघ किलो होतं दादा फुकटमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी शिवराज आणि तुम्ही पाहताय आपला चॅनल एनिथिंग फॉर फिशिंग. तर आज आहे तारीख 6 आणि आज आपण निघालोय पुण्याच्या या नदींचा अपडेट घेण्यासाठी. चढणीचे मासे स्पेसिफिकली, आणि तुम्हाला नदीचे जी वॉटर लेवल आहे, वॉटर लेवल आणि जी पूर परिस्थिती आहे, किती आला आहे ते मी तुम्हाला दाखवायला आज मी निघत आहे. आत्ता वाजले आहेत सकाळचे 8:30 मित्रांनो, आणि आत्ता मी निघतोय सगळं रेनकोट घेऊन आणि जे लागणारे सामान आहे ते घेऊन मी आत्ता चाललोय. तर व्हिडिओ खूप अमेझिंग असणार आहे मित्रांनो. व्हिडिओ प्लीज पहा, आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. मित्रांनो, जे लोकेशनला चाललोय घेऊन ते बघा, असा रोड आहे चिखलाने भरलेला. और दोस्तों भाइयों, आप देख सकते हो ये हाल है मरकड़ बंदारा. दोस्तों बंदारे के ऊपर से पानी बह रहा है, बंदारे के ऊपर से. और ये जलपर्णी जो है दोस्तों वो बह के वो बंदारे के ऊपर आ गई है. आप देख सकते हो ये जो है सामने, ये बंदारे का रोड था दोस्तों, और ये उसके ऊपर से अभी देखो बह रहा है. पानी को तो बहुत प्रेशर है दोस्तों. और ये देख सकते हो ये बंदारे का पूरे दरवाजे निकाल के लिए है. और यहाँ कुछ भाई लोग मछलियाँ पकड़ रहे हैं, चटनी के मच्छी. अंडे वरे सगळे असू दे पे ना सगळे सगळे माझ्याकडे घरी. हां हो मित्रांनो, कसं हाताने काढताय. हां सगळे सगळीकडे. तुम्ही कुठे आहे दादा राहायला? सोलापूर. अरे वा, चांगलं आहे.
किती मासे पकडले. भरपूर मासे कानोशी. कसे किलो देतात दादा? फुकटमध्ये. बघा मित्रांनो, फुकटमध्ये देतात दादा. या लवकरात लवकर घ्यायला. ते तर आहे. इकडं लहान भाऊ पण आलाय दोस्त मित्रांनो. आणि हे बघा रौद्र रूप कसं. इंद्रायणी नदी दोस्त मित्रांनो, ही इंद्रायणी नदी आहे. ह्या बाजूला इकडं पुढं गेले की संगम होतो भीमा, भामा आणि इंद्रायणी. काय अवतार झालाय बघा नदीचा. मित्रांनो, मासे पकडायला निघू नका. खूप भयंकर सिच्युएशन आहे. एवढं बेकार रूप तर मागच्या वर्षी पण नव्हतं झालं. आणि हा बंधारा मित्रांनो जवळजवळ 20-25 फूट उंच आहे नदीच्या पातळीपासनं. आता तुम्ही पाहू शकता, एक इथं हा बंधारा 20-25 फूट उंचावर आहे बघा. त्याच्या वरनं पाणी चालू आहे तिकडून. आणि जलपर्णी जी घाण आहे, गवत, हे वाहून आले त्याच्या वरतून चाललंय, जे खालून जायला पाहिजे होतं. आणि बाजूचं बघा, हा रोड आहे इथून जायला बंधाऱ्यावर, त्याच्यावरून पाणी येत आहे. बघा, मध्ये दादा मासे वाटत आहेत सगळ्यांना. ही टॅक्स मित्रांनो आपल्याला जरा शिकायला वेळ लागला. तिथं त्या जागेमध्ये मित्रांनो ते चापचून मासे आहेत ना काढतायत. पब्लिक बाजू पाहू शकता. चटणीचे मासे पकडण्यासाठी आलेली पब्लिक. हे बघा, हे कसं पडलं बघा. हे बघा कसं चाललंय मित्रांनो. हे पाहू शकता, लाईव्ह रेकॉर्ड केले. लाईव्ह रेकॉर्ड. भाऊ तुम्ही उभं काढा ना. हे बघू शकता, तुमच्या ह्याच्यावर उभं करा ना. हे मित्रांनो, हे पण तुटायच्या ह्याच्यामध्ये. हो, तिथं मासे कसे उड्या मारतात. उभं काढा ना, उभं काढा ना. भाऊ घ्या माझं. पकड रे मित्र, पकड. लाईट ते हा माझ्याकडे असं व्हायला लागलं बघा. आत्ताच मला लाईट दाखवतोय बघा. ती प्रकरणी चाललंय वाद. होऊ शकता मित्रांनो, हे फार इंद्रायणी जिथून चालू होती तिथून मी कशी पडायला लागली. पाणी वाढत चाललंय मित्रांनो. जेव्हा आलो होतं पाणी कमी होतं. आत्ता बघा आले तुम्हाला दाखवलं सगळं कवर्ड होतं. आता सगळं पडायला लागलं बघा. वाहून चाललंय. चांगली गोष्ट आहे, वाहून पुढं चाललंय. पाहू शकता आलं थोडंसं. हे पण निघणार आता. हे सगळं निघत जाणार. भयंकर पाऊस चालू आहे मित्रांनो पुण्यामध्ये. तर ही परिस्थिती इंद्रायणी नदीची मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. हे पाहूनच फिशिंगचा विचार करा मित्रांनो. कधी यायचं आहे कधी नाही.
आत्ता तर फिशिंग बंद असणार आहे, ऑलमोस्ट 4-5 दिवस तर बंदच राहणार मित्रांनो. तर मित्रांनो ही परिस्थिती होती बघा. तर हे बघून तुम्ही डिसाईड करा फिशिंगला कधी यायचं आहे. मी तर सांगेल की 1 आठवड्यानंतरच मित्रांनो फिशिंगचे प्लॅन करा, ते पण पाऊस बघून. पण आत्ता तर काय फिशिंगचा स्कोप नाही आहे. आणि हे तुम्हाला दाखवतो मित्रांनो, चढणीचे जे मासे असतात ते चढणीचे मासे अशा कॅरेटमध्ये भरून असं विकायला नेले जातात चंदननगरला. हे सगळे कवडस आहेत, डेक्कन कार्प. मित्रांनो तुम्ही बघा, आयसिंग चालू आहे आता. आईसमध्ये मासा ताजा चांगला राहण्यासाठी असंच बघा स्टोअर करतात आणि इथून विकायला जातो मासा. सगळा फ्रेश मासा आहे मित्रांनो. तुम्हाला मी दाखवलं या नदीमध्ये, इथंच पकडलेलं आहे ना, इथला मासा आहे. कुठं जातो म्हटले? चंदननगरला का? मुंबईला? अच्छा, मुंबई, गोवा, चेन्नई. मित्रांनो एवढे बॉक्स अशा टेम्पोमध्ये भरून जातात. हे कधी काल लागलेले का दादा? रात्री. आता पाणी कधी वाढलं? अच्छा, 30-40 किलोचं होतं मित्रांनो एक कॅरेट. गाडी आडवी लावली त्यांनी. तर मित्रांनो आत्ता तुम्हाला दाखवतोय हे तुळापूर, ते संभाजी महाराजांच्या समाधीचं ठिकाण आहे. तुळापूर तिथं आलो आहे आणि तिथून तुम्हाला मी पाण्याचा जे नजारा आहे, म्हणजे पाण्याचं काय सिच्युएशन, कंडिशन, आता वॉटर लेवल किती आहेत ते दाखव. तर मित्रांनो बापरे, सांगू नाही शकत तुम्हाला. मित्रांनो पूर्ण घाट बुडला आहे आणि इथं पाहू शकता संपूर्ण घाट बुडला आहे बघा. मी ऑलमोस्ट इथं पोचायच्या अगोदर इथं पाणी पाहायलाच लागलं. आता जे अवेरत जे इथं आलेत पहिल्यांदा आयुष्यामध्ये, जर कोण आलं असेल इथं, त्यांना त्यावरून समजून जाईल की वॉटर लेवल किती वाढली आहे. हे बघा, इथून वरती समाधीला जातो आपण. हे बघा मित्रांनो किती लोक आहेत. आणि हे बघा मित्रांनो, ती भीमा नदी तिकडून आली आहे. आणि ही जी आहे ती इंद्रायणी नदीची मी तिकडे तुम्हाला दाखवलं, तो बंधारा इंद्रायणी नदीचा. मित्रांनो पाणी तर वाढत चाललं आहे, पाहू शकता. भीमा इंद्रायणी नदी त्रिवेणी संगम बघा, तिकडून आलेली इंद्रायणी, इथून भीमा. मी तुम्हाला आत्ता इंद्रायणीची लाईव्ह अपडेट दाखवली. कसं बघा, तो कचरा जो पडत होता तो इथे आला भाऊ. तो जो कचरा मित्रांनो तिथं जो बंधाऱ्यावरून पडत होता तो बघा आत्ता इथं व्हायला लागला आहे. खूप फोर्स आहे मित्रांनो, खूप फोर्स आहे एकदम. पाणी खूप वाईल्ड आहे आत्ता. तर नो चान्सेस नदीच्या जवळ जाऊन कुठल्याही प्रकारची मश्करी करणे, का फिशिंग, का व्हिडिओ, कोणता रील